अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती पुण्यापासून 27 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। इथे जाण्यासाठी आपल्याला हडपसरहून तिऊर फाटा येथे यावे लागते आणि तिथून पुढे आपल्याला 3 किलोमीटरचा असा प्रवास करावा लागतो। आपण वाघोली मार्गे सुद्धा या गणपतीकडे येऊ शकता आणि इथे आपल्याला पार्किंगची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। फोर व्हीलर साठी आपल्याला इथे 30 रुपये मोजावे लागतील आणि टू व्हीलर साठी इथे 10 रुपये आहेत। हा गणपती मानाचा चौथा गणपती आहे अष्टविनायक पैकी। चिंतामणी गणपती पासून फक्त मोरेश्वर गणपती हा मानाचा 6वा गणपती 65 किलोमीटर अंतरावरती आपल्याला आहे। मंदिराची स्थापना धैर्यधीर देवजी यांनी केली होती। ते मोरया गोसावींचे शिष्य होते। मंदिराच्या प्रांगणामध्ये एक वडाचे मोठे झाड आहे आणि इथे आठवडे बाजार सुद्धा भरला जातो। मंदिराचे काम हे माधवराव पेशव्यांनी केलेले आहे आणि मंदिर आता सध्या पिंपरी चिंचवड ट्रस्ट हे चालवत आहे। मंदिराकडे जाताना आपल्याला असे बरेच प्रसादाचे स्टॉल लागलेले दिसेल। आपण इथून नारळ घेऊन जाऊ शकतो। गणपतीला नारळ फोडला जात नाही तर तो वाहायला गेला जातो आणि आज 2 किलोमीटर मोठी लाईन लागली होती कारण आज चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी होते। महाराष्ट्रातील सर्वात आवडता सर्वांचा मसाला राजयोग मसाला हा थेऊर गावचा मसाला आहे आणि इथे त्याची फॅक्टरी सुद्धा आहे गणपती मंदिरा शेजारी। कडून भक्तांना प्रसादाचा वाटप केला जातो। प्रसाद घेण्यासाठी आपला टोकन हा घ्यावा लागतो। मंदिरातील मंडप हा सागवानी लाकडांपासून तयार केलेला आहे। मंदिरावरील कळस हा सोन्याचा आहे। मंदिरामध्ये माधवराव पेशव्यांचे एक स्मारक सुद्धा बांधले गेलेले आहे। मंदिरामध्ये महादेवाची पिंड सुद्धा आहे आणि इथे पंचमुखी हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे। इथे आपण याला दर्शन सुद्धा घ्यावे। दर्शन करून मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्या डाव्या साईडला सुद्धा रस्ता करून दिला आहे आणि आपण घरी जाताना सुद्धा इथून भाजीपाला शेतकऱ्यांकडून योग्य दरात घेऊ शकता। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा।